आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। म्हणून कुठेतरी असं झालंय की DCP झोन 4 च्या हद्दीमध्ये गुन्हे घडतायत आणि पोलीसच आरोपींना पाठबळ देत आहेत किंवा त्यांना मदत करतायत। आता त्याच्यामध्ये ते आर्थिक व्यवहार करतायत की त्यांचे हित संबंध काहीही असेल त्याबद्दल आपण चौकशी करा, नीट चौकशी करून या हद्दीतलं जे पोलिसांचं बिघडलेलं कारभार आहे त्याला आवरा, अशी माझी विनंती आहे आपल्याकडे। विषय असा आहे की मी मे 2022 मध्ये तो व्यवसाय जो टर्फ आहे तो सुरू केला होता, परंतु डिसेंबर 2022 पर्यंत आपल्याकडे पैशाची कमतरता असल्यामुळे आपण काही कॅमेरे लावू शकलो नाही तिथे वगैरे। तर त्यामधल्या काळात जेव्हा कॅमेरे नव्हते त्या काळात यांनी येऊन माझ्याकडून काही वेळा पैसे पण घेतले, आपण पण त्यांना हप्ता दिलेला आहे, परंतु यांनी हफ्ता तर घेतातच परंतु येऊन मारतात, शिवीगाळ करतात, आई बहिणीच्या अश्लील शिव्या देतात। त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात हे गोष्ट पटत नव्हती। त्यामुळे मी विशेष यांच्यासाठी हे सगळं प्रकरण लोकांसमोर आणण्यासाठी व हे पोलिसांची गुंडगिरी, दबंगशाही जी आहे, धडपशाही ती आवर करण्यासाठी मी विशेष कॅमेरे लावून घेतले की हा व्यक्ती जर इतका मला त्रास देत असेल, मी काय 2 नंबरचा धंदा करत नव्हतो, तिकडे पोरं येऊन स्पोर्ट्स खेळत होते। आजच्या काळात जो खेळ आहे त्याला किती महत्त्व आहे, काय आहे ते आपल्याला माहिती आहे। त्यामुळे यांनी जो काय माझ्याबरोबर प्रकार केला तो यांना हफ्ता न मिळाल्यामुळेच केलेला आहे। यांना 50,000 रुपये यांनी हफ्त्यासाठी मागणी केली होती, परंतु आपल्याकडे पैसेच नसल्यामुळे आपण यांना 50,000 देणार कुठून, म्हणून यांना मी नकार दिलेला होता। त्यामुळे यांनी येऊन मला बेशिस्तपणे एक आई बहिणीच्या अश्लील शिव्या पण दिल्या, आम्हाला अयोग्यरित्या जे यांच्या अधिकारात नाही त्यारित्या यांनी आम्हाला 200 उठाबशा काढायला लावणे अशी शिक्षा दिली व यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून यांनी आम्हाला ठोकण्याची धमकी पण दिली। CCTV मध्ये आपण कॅमेऱ्यामध्ये ऑडिओ पण आहे, ते ऐकू शकतात, या बाहेर तुम्हाला ठोकतो असं यांचं स्पष्ट एक वक्तव्य होतं। माननीय राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष साहेबांनी संबंधित केसचा निकाल दिलेला आहे। त्या केसच्या अनुषंगाने त्यांनी जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या डायरेक्शन आम्हाला प्राप्त झालेले आहेत। शुक्रवारी आम्ही त्या डायरेक्शननुसार पुढील कारवाई करण्यासाठी ACP अंबरनाथ यांच्याकडं सदर प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी ते अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। शिवाय यामध्ये या अगोदरच आपण अहवाल जो आहे पुणे पोलीस आयुक्तांना सादर केला असल्या कारणाने त्यामध्येही आणखी जे मान्य राज्य आयोगाचा जो अहवाल आलेला आहे तर तो अहवालही आम्ही सदर आस्थापनेला सादर करणार आहोत। सर, या निकालामुळे असे जे भ्रष्ट अधिकारी असतील त्याच्यावरती आळा बसेल? त्यांच्यावरती असलेले जे आक्षेप आहेत त्या आक्षेपा अनुषंगाने जी कारवाई झालेली आहे ती निश्चितच योग्य आहे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही या अनुषंगाने पूर्ण आपल्या उल्हासनगर झोनमध्ये आपण तशा सूचना दिलेल्या आहेत। शिवाय जे अर्जदार आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे किंवा त्यामध्ये कुठलीही घटना घडू शकते, तर त्यांनी त्या अनुषंगाने पण काही अर्ज दिला आणि ज्यांच्याकडून धोका आहे या संदर्भातली माहिती त्यांनी उघड केली तर त्याचीही चौकशी केली जाईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।